तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असं म्हणणारे स्वातंत्र्य लढ्यातले अग्रणी नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 129वी जयंती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवरांनी देखील नेताजींना अभिवादन केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 129व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाकडून पराक्रम दिवस कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. 23 ते 25 जानेवारी 2026 दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांमधल्या श्री विजयपुरम इथे पराक्रम दिवस 2026 आयोजित करण्यात आलाय. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना भारत सरकारचा मानाचा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 जाहीर झालाय. पराक्रम दिवसाचं औचित्य साधत आज केंद्र सरकारनं ही घोषणा केली. केरळमधील वायनाड इथे झालेल्या भीषण भूस्खलनादरम्यान बजावलेल्या कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. शिवसेनेचे संस्थापक प्रमुख बाळासाहेब ठाकरे